नमस्कार. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती गंगाखेड यांच्या वतीनं यावर्षी गंगाखेड शहरामध्ये उत्साही वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आगमन 2 दिवसांपूर्वी गंगाखेडमध्ये झालं. सहा महिन्यापासून त्यांची इच्छा होती की आपल्या गंगाखेडमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा. तर त्या पुतळा होण्यासाठी नुसतं व्हावा ही इच्छा ठेवणं वेगळी आणि त्याच्यावरती अंमलात आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्या गोष्टी करणं वेगळं. आत्तापर्यंत मला नाही वाटत की असा उत्साह आत्तापर्यंत गंगाखेडच्या लोकांमध्ये होता आणि हाच उत्साह आता आज संध्याकाळी सुद्धा बघायला भेटणार आहे. गुलामी अंधार फिट सूर्य से उभा उगवली. मावळ जाग झालं तांबड फुटलं भगवजी. गुलामी अंधार फिट सूर्य से उभा उगवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणं हे पहिलं उद्देश आणि दुसरा उद्देश आश्वा रोड पुतळा असणं. या दोनच संकल्पना होत्या. दोन संकल्पनेतून जवळपास 10 ठिकाणचे पुतळे बघून पुण्याच्या शिवाजी विद्यापीठातला पुतळा त्याच्यात फायनल केला आणि त्या पुतळ्याचा फोटो ज्या शिल्पकारानं तो संभाजीनगरचा पुतळा केला त्याच शिल्पकाराकडं हा आपला आज गंगाखेडचा पुतळा त्यांच्याकडं दिला. आणि याच्या गंगाखेडमध्ये पुतळा आणायचा तर फक्त आश्वा रोड पुतळा आणायचा ह्याच उद्देशानं पुतळा आणला. पूर्ण ग्रुप न समजा मित्रमंडळीचा एक मोठा टीम आहे त्यांची. महाराणा प्रताप चौकातील शिवजयंती महोत्सव समिती असेल किंवा गोदाकाठची असेल, ह्या दोन्ही टीमनी मिळून हे कायम काम केलेलं आहे. एक दोघाचं काम नाही आहे. जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दण दण दण. शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे. गिरी महाराज सोळंके आहेत, त्याच्यानंतर बाळूभाऊ शिंदे आणि पूर्ण मित्र कंपनी भरपूर लोकांचे नाव आहे. त्यांनी सगळ्यांनी जे एफर्ट्स घेतलेले त्या ठिकाणी त्याचे खरंच मनापासून कौतुक करावे तेवढे कमी. हा पुतळा लोकवर्गणीच्या स्वरूपात आज गंगाखेडमध्ये साकार होत आहे. सर्व राजकीय लोकांनी आम्हाला मागल त्या ठिकाणावर मदत केली. आर्थिक मदत असो, पाठबळ असो किंवा कुठल्या फोनचं मदत असो, सर्व लोकांनी मदत केल्यामुळे आज हे साकार. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आला. असे बरेच नाव आहेत की त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये मदत केली. सर्वजणांची इच्छा आहे गंगाखेडमधला हा पुतळा नुसता पुतळा होण्यापुरता राहणार नाही याची दक्षता आम्ही तर घेणारच आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्या गोष्टींची मदत, सगळ्या लोकांची मदत लागत असते. तर सर्व लोकांनी ह्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवा आणि आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा
प्रत्येक जणांनी प्रयत्न करावा. या व्हिडिओतून ही विनंती पूर्ण गंगाखेड शहरवासियांना आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांना आम्ही आमच्या कमिटीच्या वतीनं करतो. थँक्यू, धन्यवाद.